पनवेल महानगरपालिकेमध्ये थेट लढत महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये होणार. पण यामध्ये देखील जर आपण विचार केला तर भाजप आणि भाजप सोबत थेट लढत ही शेतकरी कामगार पक्षाची होणार आहे. या दोन्ही पक्षांमधले मागच्या वेळची जर आपण परिस्थिती पाहिली तर 78 नगरसेवकांपैकी शेकापला 23 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. तर 2 राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि 2 जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. तर भाजपचे 51 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यांची भाजपची सत्ता त्यावेळी बसली होती. महापौर भाजपचा झाला होता. आता नक्की परिस्थिती काय? नक्की फॉर्म्युला काय ठरतोय? हे आपण जाणून घेऊयात. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार तसेच शेकापचे नेते बाळाराम पाटील आपल्यासोबत आहेत. सर काय म्हणाल? ज्या पद्धतीने पाहतोय आपण मागच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये पण जो अंदाज दिसतोय ती लढत थेट तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये होणार आहे. काय ठरलंय? आघाडी तर आपलं करायचं ठरलेलं आहे. पण फॉर्म्युला काय असणार? या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे सहकारी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन चळवळीतले आमचे सारे सहकारी, समाजवादी पक्ष या साऱ्यांना सोबतीला घेऊन त्याचसोबत या ठिकाणी भाजपचे स्थानिक आमदार आणि महानगरपालिकेच्या सत्तेच्या बाबतीत सामाजिक संस्थांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. अशा साऱ्या सामाजिक संस्थांना एकत्र घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढायला मागतोय आणि ज्या पद्धतीनं आमच्या चर्चा चालू आहेत, आम्ही चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. साधारणपणानं मागच्या वेळेला आम्ही 58 जागा लढलेलो होतो. पण आत्ता आम्ही 39, 40, 38च्या दरम्यान जागा लढणार आहोत. अन्य जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना या ठिकाणी सोडतोय. अनेक जे सिटिंग नगरसेवक माझे मागच्या वेळचे होते, ज्या जागा मी जिंकलेल्या होत्या, त्याही आम्ही एक आघाडीचा धर्म या नात्यानं आमच्या सहकारी पक्षांना सोडतोय आणि पनवेल महानगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडीची सत्ता बसवण्याच्या दृष्टीनं मनापासून एकत्र येऊन ताकदीनं ही निवडणूक लढून लढेंगे और जितेंगे या भावनेनं ही निवडणुकीकडे मी बघतोय. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं आमच्या चर्चा चालू आहेत, निश्चितपणानं प्रत्येकजण स्वतःच्या ताटात जास्त ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि मोठा भाऊ म्हणून आम्हाला त्याग करावा लागतोय. माझ्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी त्याची निराशाही होते. पण मी माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या भूमिकेला आलेलो आहे आणि निश्चितपणानं ही थेट लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी होणार आणि त्याच्यामध्ये आम्ही जनतेच्या प्रश्नांवर आज पनवेलची अवस्था जर आपण बघितली तर पनवेल पुन्हा एका काळी अतिशय टुमदार आणि सुंदर शहर म्हणून आम्हा मंडळींनी बघितलेलं आहे. आज पनवेलची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि पनवेलकरांच्या भावना याचा दुरान्वयही कुठं ताळमेळ जमताना दिसत नाही. पनवेलकरांची मागणी आहे की प्रॉपर्टी टॅक्सच्या जोखडातून आम्हाला दिलासा द्या. सत्ताधाऱ्यांचं आणि प्रशांत ठाकूरांचं धोरण आहे की जप्त्या करा आणि प्रॉपर्टी टॅक्स वसूल करा. पनवेलकरांची मागणी आहे की आम्हाला दररोज नियमितपणानं पुरेसा पाणी पुरवठा करा. पण पनवेलची सध्याची स्थिती आपण बघितली तर सव्वा महाराष्ट्र दिवाळीचं अभ्यंग स्नान करत असताना पनवेलकर मात्र स्नानाला पाणी नाही म्हणून विनास्नान कामाच्या जागी जाऊन अंघोळ करत होते. ही अतिशय दयनीय अवस्था आहे. आपण बघितलं तर पनवेलच्या जवळ-जवळ 7 ते 8 उपनगरामध्ये त्या काळामध्ये पाण्यासाठीचे मोर्चे चालू होते. पनवेलकर मागतायत आम्हाला आरोग्य शिक्षणाच्या सुविधा द्या. सत्ताधारी सांगतायत 350 कोटीचं मुख्यालय आपण बनवतोय. पनवेलकर तरुण सांगतात आम्हाला उद्यानं आणि मैदानं द्या. पनवेलचे सत्ताधारी आणि आमदार सांगतायत आम्ही राजीव गांधी मैदानावर क्रिकेट स्टेडियम केलं, पण त्याच्यामध्ये पनवेलकरांना खेळता येणार नाही. अशी एकंदर परिस्थिती आहे. ना तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी योजना, ना महिला सक्षमीकरणाच्या योजना, ना शिक्षण, आरोग्य याच्या बाबतीतला कुठला निर्णय किंवा ठोस धोरण. अंगणवाड्या आणि 29 गावातल्या शाळांच्या बाबतीत
अतिशय वाईट अवस्था आहे. जिल्हा परिषदेची मालकी की महानगरपालिकेची मालकी या वादामध्ये ह्या इमारती पडीक झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मुलं जी शिकतायत, ही महानगरपालिकेतल्या नागरिकांचीच मुलं आहेत. खरं तर मोठं मन करून या ठिकाणी शेवटी आज ना उद्या दोन्ही शासकीय संस्था आहेत, त्या हँडओव्हर होणारच आहेत. पण 7,200 मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात, स्लॅब पडतोय तरी रिपेअर करत नाही. आम्हाला त्या ठिकाणी CSR मधनं निधी आणून त्या शाळा रिपेअर कराव्या लागतात. अंगणवाड्या रिपेअर कराव्या लागतात. उपकेंद्र आरोग्याची रिपेअर करावी लागतात. ही परिस्थिती आहे. म्हणजे जनतेची भावना आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. पनवेलचं प्रत्येक झाड हल्ली राखी पानांनी डवरलेलं आहे. आपल्या सामान्य ज्ञानाप्रमाणे झाडाची पानं हिरवी असतात. पण पनवेलमध्ये धुळीचं प्रचंड साम्राज्य आहे आणि नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय. प्रदूषणाचा प्रचंड त्रास होतोय. हे सर्व हे सर्व मुद्दे सम घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पण हे सगळं समोर असताना देखील आपण त्याग करताय. पण या त्यागाचा फटका तुम्हाला बसणार असं वाटत नाही. कारण मागच्या वेळी जर परिस्थिती पाहिली, तर शिवसेनेने आपलं खातंही उघडता आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस यांचे फक्त 2-2 उमेदवार निवडून आले. असं असताना आपण त्याग केल्याचा फटका पुन्हा सत्ता येण्यासाठी त्याचा खूप मोठा फटका बसतोय. नाही, निश्चितपणानं जरी उमेदवार कुणाच्याही पक्षाचा असला, तरी 78 उमेदवारांना निवडून आणायची जबाबदारी महाविकास आघाडीतला प्रमुख घटक या नात्यानं माझ्या साऱ्या सहकाऱ्यांची आणि शेतकरी कामगार पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांची आहे. या भावनेनं आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितपणानं उमेदवार शेका पक्षाचा, की सेनेचा, की काँग्रेसचा, की राष्ट्रवादीचा, की समाजवादीचा, की आपल्या रिपब्लिकन चळवळीतल्या मित्रांचा, की मनसेचा, हे न पाहता आम्ही हे उमेदवार निवडून आणणार आहोत. अब की बार पनवेलकरांचे हाल आम्हाला दूर करायचे आहेत आणि त्यासाठी मन मोठं करून थोडंसं त्याग करण्याची मानसिकता आम्ही केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की आघाडीचा धर्म पाळण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने त्याग करण्यास देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जी लढत होईल, ती नक्कीच राज्यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.